नमस्कार मित्रांनो, आपण गलंगी येथील खानदेश कृषी केंद्र दुकानाचे मालक हर्षल पाटील यांच्याशी आपण कापूस बियाण्याविषयी माहिती घेणार आहात आणि मक्काविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हर्षल पाटील, प्रोप्रायटर खानदेश कृषी केंद्र गलंगी, राहणार वाडकी. तर आज सर्वीदूर कापसाची लागवड चालू झालेली आहे मित्रांनो, आणि त्यासोबत मक्याची देखील झालेली आहे, तुरीची और सर्वच प्रकारे बियाण्याची लागवड चालू झालेली आहे. आज आपण तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याकडे बियाणे उपलब्ध आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहोत. तुम्ही बघू शकतात आमच्याकडे सर्वच प्रकारचे बियाणे अवेलेबल आहेत. मोक्ष आहे, संकेत आहे, त्यानंतर हायलँड कंपनीची गियान 59 आहे कापसामध्ये, ऊर्जा कंपनीची कापूस आहे, त्यानंतर तुमचं अंकुरचं जियान म्हणून आहे, त्यानंतर अंकुरचं नारायणी म्हणून आहे, नारायण, त्यानंतर तुमचं हायलँडचं 2045 आहे, त्यानंतर पाटील बायोटेकचं पाटीदार बायोटेकचं सेल्टॉस आहे, त्यानंतर मैकोचं धनदेव आहे, त्यानंतर यशोदा सीडचं वाघोबा म्हणून आहे, त्यानंतर राशी सीडचं प्राईम म्हणून आहे, त्यानंतर तुमचं कावेरी कबड्डी म्हणून आहे. भरपूर प्रकारचे आपल्याकडे वाहन उपलब्ध आहेत. मक्यामध्ये तसेच मक्यामध्ये देखील भरपूर प्रकारचे वाहन आहेत. हरलालचं विठ्ठल म्हणून आहे, दयालचा अनमोल म्हणून आहे, ॲडव्हान्टाचा 751 म्हणून आहे, बायोसीडचा 9792 आहे, हायटेकचा 5108 आहे, लक्ष्मी सीड्सचा लक्ष्मी सिक्का आहे, गोदरेज सीडचा 6034 आहे, गोदरेज सीडचा 606 आहे, 106 आहे, प्रोक्लाइम सीड्सचा चिंटू म्हणून आहे 311, प्रोक्लाइम सीड्सचाच आहे. आपण हरलालचा ऑस्कर म्हणून आहे, ॲडव्हान्टामध्ये 751 आहे. तसेच तुरीचे बियाणे आहे, अंकुर सीडचे चारू म्हणून आहे, DCS सीडचे मुन्नी म्हणून आहे. असे सर्व प्रकारचे आमच्याकडे बियाणे अवेलेबल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर संपर्क साधू शकतात खानदेश कृषी केंद्र गलंगी येथे. धन्यवाद शेतकरी.